हाय मैत्रिणींनो, कालच गहू करून आणलाय पान. आता वाळत टाकलेला आहे. 2 दिवस असाच वाळू द्यायचा पा. आणि त्यातल्या ज्या काड्या कुड्या आहेत ना, ते आता निसायचं काम चालू आहे माझं. जे काड्या निघतात ते आता कुड्या तर नाही अजिबात, पण काड्याच्यात फक्त. आणि एक अर्धे खडे पण येतं. ह्यावेळेस खूप स्वच्छ असे गहू येतं. नाही तर दरवर्षी नाही इतकं वैताग होतं नाही ते निसायचा तर बस. पण ह्यावेळेस इतके स्वच्छ आहेत का बस. 1 तासाभरात दळण होऊन जाईल. पाहिले 2 पाहिले एवढंच छान हे गहू आहेत ह्यावेळेस. पण इथून माग आहे ना, 1 पायली बरं दळण करायचं म्हटलं ना तरी पण भरपूर असा वेळ लागायचा. आता याला वेळच लागणार नाही, कारण याच्यात खराबच नाही काही जास्त. खडे नाहीत, काड्या पण नाहीत जास्ती. आता एवढं एकदा वर जरी केलं ना तरी हे पाचुंदा जे आलंय ना ते पाचुंदा निघून जाईल. असंही वाऱ्याने जातोय तो बाहेर असंच. आता कपिला स्वामींनी सोडलंय. आता असतं काय गोल्या बघा, त्याला माहिती आज मला येऊ देणार नाही, तो बरोबर गेटच्या बाहेरच बसलाय पा. कारण गावात लगेच येतो तो, त्याच्यामुळं आलं येऊन तर दिला नाही त्याला अजून गावात, पण येईल म्हणून त्याला बाहेरच. त्याला पण कळलं पा मला येऊ देत नाही म्हणून, ते तिथंच बसलाय. मग कपिला स्वामींनी पण निघालेत. हट, त्यांना लक्ष ठेवूनच राहावं लागलं. गोल्यात आतमध्ये आलाच नाही, त्याच्यामुळं त्याला सांगितलं तरी कळलं का आतमध्ये जायचं नाही म्हणून. आपण 2-3 दिवस तर बाहेरच बसला. तर रात्री होता आतमध्ये, त्यावेळेस झाकून टाकलेलं, पण दिवसभर त्याला काय आतमध्ये येऊ दिलं नाही. त्याला कळतंय त्याच्यामुळे तो बाहेरच थांबलेला आहे. इथं टाकलेत वाळत. आणि आता छत्री घेऊन मी बसले, कारण की ना त्याच्यात काड्या वगैरे गोळा करायचं ऊन लागेल म्हणून. कपिला स्वामीनी निघाल्यात आता डोंगराला. बाई गोल्या पण निघालाय आता. तो पण जाणार, त्याला माहिती आहे दिवसभर मला काय आतमध्ये येऊ देणार नाही, तर त्याच्यामुळे ते तर निघालाय आता. आता स्वामीनी ते संध्याकाळी येते, गोल्या पण संध्याकाळीच येईन. ते पण चाललंय हळूहळू. एवढं ऊन वाढलं तरी आपण जायचं काम चालूच आहे. नको म्हटलं तरी चाललंय त्यांचं जायचंच काम. ते गोल्याला पण घेऊन जाणार, त्याला माहिती आहे हे गोल्याला काय थांबू देणार नाही, आणि गोल्या पण इथं थांबणार नाही. रोडचं काम आता इथपर्यंत आले, पाखडी वगैरे पसरून दिली. आता केव्हा दुसरं काम सुरू होतंय काय माहिती. आणि इथलं पूल जे झालं ते पण तयार झालाय, पूल पण. चला तर आता दिवसभर हेच काम आहे मला. आता पोरं पण गेले शाळेत. आता लता इथं म्हटलं मी येते म्हणून थोड्या वेळाने. त्यांचं आवरल्यावर ते पण येते ना, आम्ही दोघी पण निसून घेऊ याच्यातलं. म्हणजे दळण करायच्या वेळेस त्यांना पण वैताग नको, मला पण वैताग नको. त्याने आपण निसून घेऊ त्याच्यातलं बरंचसं. असं व्यवस्थित टाकलं ना पसरून तर वाळतेत पण छान असे गहू. आता इथून मागं तर कधी आम्ही वाळायला टाकले नव्हते, पण ह्या वर्षी टाकलेत. आता वाळायची गरज आहे म्हणे त्याला. गाईंसाठी काल चारा आणला होता एवढा मोठा, पण तरी पण डोंगराला जाते चरायला. आल्यावर तर संध्याकाळी लागतोच खायला. संध्याकाळी ताडपत्री वगैरे सगळ्यांनी झाकून टाकायचा गहू. दिवसभर आता छान असं ऊन लागण, आज आणि उद्या 2 दिवस छान असा वाळू द्यायचा. आणि मग लगेच गोण्या टाचून भरून ठेवायच्या, पावडर लावायची पा त्याला. हा एवढाच गहू आहे ना, एका शेतातला 10 पोते पाय. 20 गोण्या भरल्या होत्या याच्या, 10 पोते आहेत बरोबर. आता बाकी तिकडं किती होतंय काही सांगता नाही येणार, पण हा आहे 10 पोते. आता ह्या वर्षी तर कांदेच करायचे, त्याच्यामुळे विकायचा काही विचार नाही. बघू काय होतंय ते. असं उन्हात बसूनच गहू निसायचं काम तर चालू आहे माझं. नाही आरसा पण ठेवलाय सोबत. आरसा कशासाठी, तर मी जरी घरात गेले तर असं चिमण्या वगैरे येणार नाही का म्हणून आता आरसा ठेवलाय तसा. आणि याच्यात ऊन तर भरपूर कडक झाले. 11 वाजलेत आपण 11 वाजता ऊन सुद्धा भरपूर लागते. तर काम करणं तर गरजेचं आहे. आता थोड्या वेळ अजून 1 तासभर परत, नंतर दुपारचा थोडासा आराम, आणि परत येईन. कारण ऊनच उन्हात एवढा वेळ बसू शकत नाही. आता मागापासून तर एवढं निसलंय मी. आता बाकीचं नंतर लता आल्याच्या नंतर ते येते बाबा 1-1:30च्या नंतर येते ते आवरून सगळं घरचं. ते आल्याच्या नंतर मग आज पोरं असते ना घरी, तर पोरं पण निसू लागले असते पा. पण आज दिवसभर शाळा आहे त्यांना. पेपर तर आहेत 10वीचे चालू, पण शाळा आहे त्यांना आज दिवसभर. तसं चिमण्यांचा पण अधिकार आहे. तुम्ही परत म्हणता का चिमण्यांसाठी लगेच करून ठेवलं. हे जरी ठेवलेलं असलं तरी चिमण्या येतातच अधूनमधून. यायचं बंद नसेल, पण थोडंसं कमी प्रमाणात असतं त्यांचं.
त्यांचा पण अधिकार आहे खाण्याचं धान्य, कारण धान्य हे आपणच नसतं तर त्यांनी पण राखण केलेलं असतं, पुढं काही काम असतंच त्यांचं पण, त्याच्यामुळे त्यांना पण खायला तर भेटतंच. तसं आहे आता उन्हाळ्यात आता उन्हाळा सुरू झालेला आहे, वरती ना मी पाणी ठेवणार आहे बघून पहा, सोबत थोडंसं धान्य ठेवलं ना बरोबर तिथं प्यायला येते पहा पाणी. आता उन्हाळ्याचं तर सगळेजण गच्चीवर ठेवतात, गच्चीवर पण भरपूर असं ऊन असतं, गरम पाणी असेल तरी पण पित्यात पाहत मजबूर असते, त्याच्यामुळं गरम पाणी असतं तरी पित्यातच. छत्री काय राहिलं तयार नाही. चला तर घेऊ आता एवढे निसेल. एवढ्या उन्हात बसायचं म्हटल्यावर तर त्रास होतोयच आहे, पण आता 4च्या नंतर तर भरपूर अशी सावली राहील, 6 पर्यंत 1-1.5 तास मग भरपूर असं निसून होईल तरी पण तेव्हा आपण